Hi, hello, welcome student. Hi, welcome student our video class. Yesterday, this last video, you see that male, sorry, development of female gametophyte. See that this is a development of female gamete. हे तुम्ही काय केलं स्टडी केलेलं आहे. Today what you learn that pollination. Pollination means what? Transfer of pollen grains from anther to stigma is nothing but pollination. फक्त पॉलन ग्रेन कोणापासून ॲन्थरपासून स्टिग्मापर्यंत ट्रान्सफर होणे म्हणजेच पॉलिनेशन नव्हे. तर आपल्याला पॉलिनेशन म्हणजे काय हे बघायचं आहे. तर याच्यामध्ये बघा, इट इज अ रिक्विस्टल्स ऑफ फर्टिलायझेशन, टाईप्स ऑफ पॉलिनेशन्स. म्हणजे फक्त पॉलिनेशन होण्यासाठी काही कशाची तरी गरज लागते. कशाची गरज आपल्याला लागणार आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. Prerequisite for fertilization because both the male and female gametes are non-motile. Moreover, gametes are produced at two different sites: self-pollination and cross-pollination. Two types: self-pollination and cross-pollination. आता याच्यामध्ये self-pollination आणि cross-pollination काय व्हायचं आपल्याला स्टडी करायचं आहे. Self-pollination means what? Occurs in single flower or two flower bud of single plants, result in inbreeding or selfing. सेल्फ म्हणजे काय? स्वतः फ्लावरमध्ये काय असतं? फ्लावर और टू फ्लावर्स, सिंगल फ्लावर किंवा टू फ्लावर्स हे एकत्र येऊन जे पॉलिनेशन होतं त्याला आपण काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन. याला इनब्रीडिंग असंही म्हटलं जातं. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन करणे. नाव क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर सेम स्पेसीज. आता बघा, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय आहे. क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द अँथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा. जे स्टिग्मा असतात फ्लावरचे, आता इथं असं वर तुम्ही आपलं जास्वंदीचं फ्लावर बघितलं की नाही, हे असं स्टिग्मा असते की नाही, त्याच्या आतमध्ये अँथर्स असतात. हे आपण सगळे पार्ट स्टडी केलेले आहेत, त्यामुळे ही काय नावं तुमच्यासाठी नवीन नाहीत. ती अजून एकदा तुम्ही काय करायचे, रीड करायचे सगळी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण स्टिग्मा कशाला म्हणतोय, अँथर कशाला म्हणतोय. आणि ते समजलं तर आपल्याला काय होणार आहे, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन हे लक्षात येईल. आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतोच, त्यामुळं हे तुम्ही बघायचं आहे पॉलिनेशन कशा प्रकारे होतं. आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे बघा, पोलन ग्रेन्स काय होतात, अँथर मार्फत फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन पडतात, पण अनादर फ्लावर म्हणजे दुसऱ्या फ्लावरवरती, पण सेम स्पेसीज म्हणजे जास्वंदीच्या झाडाच्या त्या अँथर वरतीच, त्या स्टिग्मावरतीच काय होणार आहेत, अँथर जाणार आहेत, पण ते दुसऱ्या फ्लावरवरती, मात्र त्याच झाडावरती नाही. त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतो. तुमच्या सेल्फ आणि क्रॉस लक्षात आला असेल. आपण काय बघायचं आहे नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. आता पॉलिनेशन होण्यासाठी काही सोर्स आहेत, ते कुठले कुठले आहेत बघा. ॲटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. ॲटोगॅमी म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेशन. इथं आहे बघा, बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. ऑफस्प्रिंग आर जेनेटिकल आयडेंटिकल म्हणजे काय रे, सेम कॅरेक्टर असतात. जेनेटिक म्हणजे काय, सेम कॅरेक्टर असणे. जसं DNA RNA आपण बघितलेलं आहे की नाही, त्या पद्धतीनं जेनेटिक त्याच्यामध्ये म्हणजे पेरेंट्सकडून आलेले कॅरेक्टर्स, ज्याला आपण जेनेटिक आयडेंटिकल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल पी प्लांटमध्ये बघा, त्याचं आपण जशा प्रकारे ते बीज घालतो त्याच पद्धतीनं काय होणार आहे, प्लांट्स तयार होणार आहे. आपण थर्ड लेसनमध्ये हे स्टडी केलेलं आहे, पी प्लांट्स.
आणि बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. त्याला आपण काय म्हणतो, ॲटोगामी असं म्हणतो, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. आता नेक्स्ट आहे ते काय आहे, जिटेनोगॅमी. तर हे म्हणजे काय आहे बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to stigma of a different flower of same plants. काय फरक आहे बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to stigma of a different flowers of same plants. Similar to cross pollination cannot bring genetic variations. सिमिलर कोणासारखं सिमिलर आहे, क्रॉस पॉलिनेशन सारखं आहे, ज्याला आपण जिटेनोगॅमी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, ॲटोगॅमी आणि जिटेनोगॅमी म्हणजे काय नेमकं, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. ओके, नाऊ झेनोगॅमी म्हणजे बघा आउट ब्रीडिंग. याला काय म्हटलं जातं, आउट ब्रीडिंग. हा शब्द लक्षात ठेवा. आउट ब्रीडिंग मीन्स जनरेटेड जेनेटिकली डिफरंट ऑफस्प्रिंग. In this pollen grain transferred from anther of another flower to stigma of another flower of different plant of same species. हे काय होतात, दुसऱ्या फ्लावरवरती काय करू शकतात, पॉलिनेशन करू शकतात. म्हणजे अँथर हे दुसऱ्या फ्लावरवरती जाऊन पडतं, म्हणजे कुठल्या स्टिग्मावरती तिथं ते जाऊन बाय विंड, बाय वॉटर असे काही त्याला हे लागतात, एजंट्स लागतात. त्याच्यामार्फत ते काय होतात, स्टिग्मापर्यंत पोहोचले जातात. ते आपण बघणारच आहे कुठले कुठले एजंट्स आहेत पॉलिनेशनमध्ये. पण इथं शब्द आला ते कसे जातील असा शब्द तुमच्या म्हणजे प्रश्न हा पडला असेल तर ते अशा प्रकारे काय होतात, ट्रान्सफर होतात. आता इथे एक नोट दिलेली आहे. ती नोट का दिलेली आहे तर तुमच्या बुकमध्ये ऑलवेज रिमेंबरमध्ये दिलेला आहे, जॅस्मोगॅमस आणि होमोगॅमी, त्याचबरोबर क्लिस्टोगॅमी असे 2-3 वर्ड्स आलेले आहेत. त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. जॅस्मोगॅमस म्हणजे बघा, हे जॅस्मोगॅमस आहे व्हेन फ्लावर ओपन टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन्स. आणि होमोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी सेल्फ पॉलिनेशन व्हेन अँथर अँड स्टिग्मा बोथ डेव्हलप्ड ॲट सेम टाइम. याचा अर्थ, या शब्दांचा अर्थ तुम्हाला इथं दिलेला आहे. याच्याविषयी थोडीशी माहिती तुम्ही काय करायची, बुकमध्ये रीड करायची आहे. लक्षात आलं. तर आपण काय बघणार आहे आता, पुढं एजंट बघणार आहे. एजंट म्हणजे आता मी म्हटलं की नाही तुम्हाला की पॉलिनेशन होण्यासाठी कशाची तरी गरज लागते. मग कुठले एजंट गरजेचे आहेत, त्याच्यामध्ये बाय विंड आलं, बाय वॉटर, हे आपण स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन टाईप्स ऑफ एजंट. त्याच्यामध्ये टाईप्स आहेत अबायोटिक एजंट्स अँड बायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्समध्ये बघा, अबायोटिकमध्ये नॉन लिव्हिंग, वॉटर, विंड. त्याचबरोबर बायोटिकमध्ये लिव्हिंग एजंट्स, इन्सेक्ट, बर्ड्स, बॅट्स आणि स्नेल. म्हणजे कोणाकोणामुळे पॉलिनेशन होऊ शकतं. अबायोटिकमध्ये वॉटर आणि विंडमुळे होतं, तर बायोटिकमध्ये बघा इन्सेक्ट, बर्ड्स आणि बॅट्स, स्नेल याच्यामुळं पॉलिनेशन होऊ शकतं. ह्याच्यामध्ये ॲनिमोफिली, हायड्रोफिलिया असे टाईप्स आहेत पॉलिनेशनचे, ते आपण बघणार आहे. एंटोमोफिली, ओरिनोथोफिली आणि त्याचबरोबर चिरोपेट्रिफिली बाय बॅट्स. कोणाकोणामार्फत हे पॉलिनेशन होऊ शकतं. इथं ॲनिमोफिली हे कोणामार्फत होतं, बाय विंड मार्फत. हायड्रोफिली म्हणजे बाय वॉटर. त्याचबरोबर बायोटिकमध्ये एंटोमोफिलिया म्हणजे पॉलिनेशन ऑफ इन्सेक्ट, ओरिनोथोफिलिया म्हणजे बाय बर्ड्स आणि चिरोपेट्रिफिली म्हणजे बाय बॅट्स. याच्यामार्फत काय होतात, पॉलिनेशन होत असतात. ते आपण काय करायचे आहेत, बघायचे आहेत. तर अबायोटिक एजंटमध्ये बघा, अबायोटिक एजंटमध्ये ॲनिमोफिली म्हणजे ॲनिमस म्हणजे काय, ॲनिमस म्हणजे नेमकं विंड जे काही एजंट आहे त्याला आपण ॲनिमोज असं म्हणतो. म्हणजे कोणामार्फत होतं आहे त्याला, म्हणून ॲनिमोफिली असं म्हटलेलं आहे. फिली म्हणजे काय, पॉलिनेशन. इथं शब्द दिलेले आहेत की नाही बघा, त्याचा पूर्ण अर्थ दिलेला आहे. फिली म्हणजे काय, पॉलिनेशन. प्लांट्स लाईक व्हीट, राईस, कॉर्न आणि बार्ली याच्यामध्ये कशामार्फत पॉलिनेशन होतं, ॲनिमोफिली म्हणजे त्याचा टाईप आहे, म्हणजेच बाय विंड. आता ॲडॅप्टेशन, याच्यामध्ये काही थोडेसे नोट्स आहेत ॲडॅप्टेशन म्हणून. ॲडॅप्टेशनमध्ये काय काय दिलेलं आहे बघा,
फ्लावर्स आर स्मॉल म्हणजे त्याचं काय दिलेलं आहे इथं वर्णन दिलेलं आहे की फ्लावर्स आर स्मॉल कलरलेस विदाउट नेक्टर अँड फ्रेग्रन्स. पोलन ग्रेन्स लाइट्स इन वे टू ड्राय अँड प्रोड्यूस इन लार्ज क्वांटिटी. स्टिग्मा इज feathered to trap pollens and तर इज versatile in nature. अशा प्रकारे हे काय दिलेलं आहे मेजचं प्लांट आहे तुमच्या समोर आणि त्याच्यामध्येच कशामार्फत पॉलिनेशन होतं ॲनिमोफिली म्हणजेच बाय विंड मार्फत पॉलिनेशन होतं. हे लक्षात आलं. आता नेक्स्ट आपल्याला पॉलिनेशन बाय वॉटर हे कसं होतं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू. सगळ्यांनी रीड करायचं आहे व्यवस्थित डायग्राम्स ड्रॉ करायच्या आहेत. ओके थँक्यू.